नमस्कार मंडळी, मी दर्शन दामले स्वागत करीत आहे तुमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. सो आज ब्लॉग आहे 15 का 16 ब्लॉग आहे. ॲक्च्युली काउंटिंग लक्षात नाही राहत आहे. बॅक टू बॅक बनवत चाललो आहे आणि व्हिडिओ येत चालले आहेत. सो त्यामुळे काय काउंटिंग लक्षात नाही राहत आहे आणि त्यामुळेच चाललो आहे ऑफिसला. ॲक्च्युली आज लेट झालं आहे. लेट म्हणजे लवकर उठलो आहे, हिला लेट झालं आहे, मला लेट झालं आहे, तिच्यासोबतच निघतो आहे. सो निघूया चला मित्रांनो. ब्लॉग आहे 15, ॲक्च्युली 14 ब्लॉग झाले आहेत, मी बघितलं आता यूट्यूबला. आणि चला निघालो आहे, सोबत जातो आहे. थांब जातो आता, दादा पण आलाय, चला जातो. मित्रांनो दादाने उतरवलं, हा बघा दादाचा झेरॉक्सचा शॉप आहे. इकडनं जाऊया आता पुढे जाऊन भेटूया आपल्या ऑफिसच्या जागेवरती. मित्रांनो गोरेगावचा बस डेपो तर माहितीच असेल तुम्हाला. ॲक्च्युली शॉर्टकट तिकडनं पण आहे, त्या साईडनी डेपोच्या त्या साईडनी, पण इकडनं इंटरनली पण गोरेगाव डेपोच्या बाजूने पण एक रस्ता आहे, त्या रस्त्याने मी जातो. त्या दिवशी तिकडनं त्या ब्रिजला गेलेलो बरोबर, त्या ब्रिजच्या इकडनं जाण्यासाठी अजून एक रस्ता आहे मागणा. सो आपण मागणं जाऊया, कारण इकडनं जरा सावली वगैरे पण आहे. चला बघा मित्रांनो, इकडनं बघितलं तर दिसेल तुम्हाला तो JP मॉर्गन, मी तुम्हाला दाखवलेला अगोदर गॅलरीमधनं आमच्या, तो इकडनं दिसतो चालत जाताना. सो आपल्याला तिकडेच जायचं आहे. सो इकडनं या रस्त्यामार्गे त्या ब्रिजला आपण पोचू आणि तिकडे जाऊ. मग मित्रांनो पोचलो ब्रिजजवळ, आणि त्या दिवशी आपण इथून आलो होतो समोरनं, आज इकडनं आलो साईडनी. सो आज फरक आहे, कारण का तिकडनं थोडं लॉंग कट आहे, हा थोडा शॉर्टकट आहे, म्हणून इकडनं पटापट आलो. चला जाऊया वरती. इकडनं आलो ना मित्रांनो, तर तो बाईकचा शोरूम मला नेहमी दिसतो. तर बघूया, आले चाललो नेहमी दिसतो बाईकचा शोरूम, तर बघूया आता. हा मित्रांनो आला बाईकचा शोरूम. ट्रॅम सर्व्हिस सेंटर. कधी होईल काय माहिती, पूर्ण मनातल्या इच्छा. चला पुढे जाऊया. चला मजदूर पोचला मजदुरी करायला मित्रांनो. चला जाऊया ऑफिसमध्ये बसूया आणि ऑफिसची आजची कामं संपूया. आज लेट होईल कदाचित, बघूया. आज मोबाईलवाल्याकडे पण जायचं आहे, बघूया जमलंच तर जाऊ. चला मित्रांनो पोचून आता बसूया कामाला. अरे जाम घाम आला रे बाबा, रस्त्यावर किती खूप ऊन आहे. कधी पाऊस पडतो असं झालं आता, काय माहिती कधी पडतोय. चला जाऊया मित्रांनो. चाललोय चाय पियाला, जाऊया फटाफट चाय पिया. दुपारचं 1 वाजता आम्ही चाय पितो ना कुलदीप. मित्रांनो नेहमीप्रमाणे चाय प्यायला आलो आहे. चाय पिऊन जाऊया. आज 2च मेंबर आहे, मी आणि हा कुलदीपच आहे. हा एक जण येतो आहे, तो लेट येणार आहे, काय माहिती किती वाजता येणार. हां 12:30. हां एक जण येतो आहे, ऋषिकेश येतो आहे, अजून एक येतो आहे प्रितेश. तो प्रितेश आता काय माहिती घरनं निघाला आहे नाही निघालं ते त्यालाच माहिती. बघू आता तो येईल तसं, मग जेवायला जाऊ. मित्रांनो मेंबर आले बघा हळूहळू. मगापासून आम्ही उभे आहेत, हे बघा फुल आयुष्याची वार्ता चालू आहे सर्व. आयुष्यावर करू काय. साला ये दुख काय खत्म नहीं होता बे. मित्रांनो आलो जेवायला, भाऊ लोक पण आलेत, जे घरनं येणार होते ते लोक पण आले. वरती बसलाय प्रितेश आला, आता जेवायला आलो. प्रितेश आज जेवायला नाही आला, प्रितेश नंतरला येईल. पंख्याचा नुसता आवाज. जातो जेवायला बसतो. चला मित्रांनो नेहमीसारखं शतपावली जेवल्यानंतर हे करणं अरे आज पाऊस पडला पाहिजे मित्रांनो. मुंबईमध्ये ना पाण्याची कमतरता चालू आहे, पाऊस पडला पाहिजे. मुंबई का रिजर्व कम होके 10% हो गया. हाँ वही पाउस 40 दिन का पानी है, 40 दिन तक पानी नहीं है, बारिश नहीं है, तो तकलीफ है. हां खर्याचा पण प्रॉब्लेम होऊन जाणार सर्व. वॉशरूमचा प्रॉब्लेम होऊन जाणार. बघूया इथे मोसम तर वाटतंय पावसासारखा. हां ते पोल्याचे प्रॉब्लेम भाई, पोले का प्रॉब्लेम हो जाएगा. हाँ मेरे को होएगा भाई. चला बघूया आता. पाऊस पडला तर चांगलीच गोष्ट आहे, थोडं थंड पण होईल वातावरण. मेन तर वातावरण थंड होईल, आम्हाला तेच पाहिजे.
गरमीने मरायला होतं इथे. चला चालत राहा, बघूया आज कोण स्पॉन्सर्ड आहे काय. पण बघा इथे ना आमच्याकडे पोपट आहेत. फर्स्ट फ्लोअरवरती आहे ना पार्किंगमध्ये पोपट आहेत, भरपूर आहेत. बाय तू हसते रे खाली. हस 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 हस. कर रहा है ना, जाएगा. वही वही. हरवला. सुभाषीच्या घरात दगडफेक झाले. सचिन कुमावतवर दगडफेक झाली. ही स्पीकरवर टाक ना. हॅलो अरे हे काय बोलतो ट्रेन मध्ये दगडफेक झाली बोलतो. साथीला माला तुम ठीक तो मारो छाती फोड़ा रे मेरे बाबू भैया तुम ठीक तो मार साले का खोपड़ी तोड़ साले का मेरा छाती तोड़ा रे. यशराज बोलला यशराज. रस पे मला माय. हा प्रतीक ना यशराज बोलला की सचिन कुमावतवर दगडफेक झाली बोलते. प्रतीक नाही प्रतीकचा घासल्यान फोक झालाय मी ऐकलंय. प्रतीक घसर मारायला घसर काहीतरी टाकायला पाहिजे भाऊ. मित्रांनो जाऊया चाय प्यायला संध्याकाळची. चले येतो चाय प्यायला. चल तर मित्रांनो झालं ऑफिसमधनं निघालो, पटपट निघालो आणि नाश्ता वगैरे केला गोरेगावला. तर आता जाऊया, घरी जातोय, घरी जाऊन भेटू. मित्रांनो पोचतो एरियामध्ये, जाऊया आता घरी जाऊन भेटूया. घरीमध्ये काय आता शूट करता आलं तर करूया. आणि उद्या बहुतेक मी बँड्राला जाणार आहे, तर बघूया उद्या काय शूट करता आलं ते पण करूया. कारण का पॅन्ट वगैरे पण घ्यायचे मला, सो तसं जाऊया आणि सर्व शॉपिंग वगैरे करूया. उद्या संध्याकाळी का तशी जाईल. चला पोचलो मित्रांनो घरी. चला आज कॅमेरा ऑन ठेवूया, बघूया लोकांचे रिॲक्शन काय आहे. अरे कोणाचे रिॲक्शन कायच नाही आले मित्रांनो. नाही तर नेहमी हसत बिसत असतात मला बघून. ही बघा हसते. हा खरंच बनवतोय. मित्रांनो आज बऱ्याच दिवसांनी घरी लवकर तर नाही आलो आहे, टायमातच आलो आहे. पण बोललो आज जरा चालू करूया, कारण का मधले 1-2 दिवस काय चालूच नाही केले आणि चालू करत पण नाही सध्या, काय माहीत नाही, कारण का वेळच नाही भेटत आहे. सो संध्याकाळी आज आलो आहे जरा, बोला आज चालू करूया. बघूया आज थोडी गाणी ऐकतो, नंतरला थोडं सॉन्ग बनवायला पण बसतो. कारण का उद्या कसं सकाळचा टाईम आहे, त्यानंतर संध्याकाळच्या टायमात जरा बँड्राला जाईन ना. सो आता हाय टाईम तो लावून घेऊया इथेच. चला मित्रांनो गाणे बनवत बसलेलो. गाणं तर ट्राय करते भरपूर, काय थोडंफार प्रॉब्लेम्स येतात आहे गाण्यामध्ये, पण नाही उद्यापासून मी करेन ट्राय. गाणं कंप्लीट होऊनच जाईल माझ्या मते. उद्याच करायचं आहे किंवा उद्या 2 दिवसात तर करायचंच आहे गाणं कंप्लीट. बघूया झालं तर चांगलीच गोष्ट आहे. आणि माझ्या सासरवाडीवरनं मला हे बघा कोकणातला रानमेवा भेटला आहे. काजू, हे काय सुकी मिरची आहे बघा.
ही माझी आवडती गोष्ट आहे, साटण. साटण आणि याला मुंबईला काहीतरी आमपापडी बोलतात. लहानपणी काय बोलतात ते, काळं मीठ, काळ्या मिठाबरोबर भेटायचे खायला. हे मला खूप आवडतं. तुम्हाला कोणाला आवडत असेल तर सांगा मित्रांनो कमेंटमध्ये. आणि हां, ही आमसुलं, ही आमसुलं ह्याच्यात वापरतात. मच्छीचा प्रकार जो बनतो आंबाट, आपल्या भाषेत आंबाट बोलतात, आगरी भाषेत. तर ते हे आंबाट याच्यामध्ये टाकता येतं. पण मस्त लागते मच्छी, जबरदस्त लागते. या मित्रांनो खायला, मस्त लागतो. चला मित्रांनो जाऊया आता झोपायची तयारी, कारण का मला सुट्टी आहे उद्या. या लोकांना कोणाला सुट्टी नाही. सो या लोकांना जे रेग्युलर त्यांचं दिनचर्या आहे ती यांना फॉलो करावीच लागेल, कारण का यांना सर्व लवकर वगैरे उठायला लागतं सकाळी. मी तर झोपून असतो, माझं तर काय एवढं आहे नाही. तर उद्या बघूया. उद्या आपण तसं पण बँड्राला जाणार आहोत. बघूया तिकडे काय होतं. उद्या सकाळी नाही, संध्याकाळी निघू. म्हणजे संध्याकाळी बोलताना 3 वाजता, 3 किंवा 4पर्यंत आपण निघू. आणि तिकडे आपला आदेश तर तुम्हाला माहितीच आहे, तो भेटणार आहे. सो तो भेटेल आणि तिकडे जरा बघू, थोडी शॉपिंग करायची आहे मला. एक जीन्स वगैरे घ्यायचे. सो तिकडे स्वस्त पण भेटते. सो त्या मार्केटमध्ये पण आपण फिरतो, तुम्हाला दाखवू सर्व. तोपर्यंत आता दिवस संपला आहे. सो कसा वाटला ब्लॉग तुम्ही सांगा, आणि तोपर्यंत बाय बाय.